मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. आम्ही साहित्य संघात तालमी करायचो. त्यावेळेला दुपारी सुधीर भट म्हणजे जेवण जबरदस्त असायचं आणि गिरगावातलं जेवण म्हणजे आनंद आश्रम, मासे बिसे जेवायला यायचे. तर दिलीप प्रभावकर पण जेवायचे. ते इंटरव्हलमध्ये म्हणजे तालमी संपल्या ना की संपल्या म्हणजे इंटरव्हल जेव्हा असायची जेवणाची सुट्टी, त्यावेळेला हे वर जाऊन बसायचे आणि पाठांतर करायचे. तर मी म्हटलं की मी झोपायचो, गँगवेमध्ये झोपून जायचो, कारण जेवण सॉल्ट झालं असायचं. आणि पाठीमागं पडायला लागलो मी. तर मला काही कळेल ना, ज्यावेळेस 4 दिवस उरले त्यावेळेस माझं पाठांतरच नाही. पाठांतर नाही म्हणजे कॉन्फिडन्स नाही मला. शेवटी तोरण मला चिडले एकदम मधोगरून. उद्या जर पाठ नसेल तर मी तुला काढून टाकेन नाटकात. आता सांगतोय मी उभा राहीन असं म्हणले. तर मी म्हटलं की आता व्हायला पाहिजे पाठ. तर म्हणजे तुम्ही मला बोलून दाखवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कॉपी करत बसलो. ते म्हणतील तसं म्हणायचं आणि कॉपी करायचं. तसंच टोनिंग काही बदललं नाही. म्हणजे शेवटी तोरणमालने कसं केलं असतं तसं मी केलं बस. आणि त्यांनी यशस्वी करणारच होते ते. माझं यशस्वी झालं काम. याचं कारण मी त्यांची कॉपी केली मधुकर तोरणमाल. आणि मग 4 दिवसात काय करणार ना अजून. शेवटी तयारी तीच होती. आणि ही गोष्ट तुम्हाला कधी कळली की ते वरती बसून पाठांतर करतायत? नंतर कळली. नाटक सुरू झाल्यानंतर समजलं. ते पाठ करायचे ना, बोलायचे पाठ बोलायचे डायलॉग. मला कळलं हा छोटे रस्तम होते ते. तर मी म्हटलं की दिलीप भैया कसं काय तुमचं पाठ? म्हणजे मी इंटरव्हलला सुट्टीच्या वेळात वर बसून पाठांतर मेकअप वर होते ना साहित्य संघात, तर तिथं बसून पाठांतर करायचो. तर मी म्हटलं की अरे वा हुशारच आहे. तू हुशारच आहे, प्रश्नच नाही. आणि मग त्यांच्याविषयी आदर मला दुर्गुणच झाला त्यावेळेला. नवीन होता, नवीन होतो मी. आणि म्हणजे आजही त्यांच्यासमोर नवीनच आहे मी, पण तरी ही इज बेस्ट, नो डाऊट.